श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असं असतं जेव्हा माणूस एकटा पडतो ना, तेव्हा घरातली माणसं नाही तर देवाचं अस्तित्वच हात धरतं. असं असतं की जग फेकून दिलेल्या माणसाला स्वामी समर्थ उचलून घेतात, त्यांच्या आयुष्यात प्रकाश फेकतात आणि म्हणतात, घाबरू नको, मी आहे. ही खरी कथा आहे एका भक्ताची, जो तुटलेला होता, हरलेला होता, पण स्वामींनी त्याचं आयुष्य असं काही वळवून टाकलं की देवावरचा विश्वास अधिक घट्ट झाला. पण या सत्यकथेला सुरुवात करण्याआधी एकच विनंती, तुम्हालाही स्वामींवर निस्सीम श्रद्धा आहे आणि तुम्हीही त्यांच्या कृपेचे साक्षीदार व्हायचं स्वप्न पाहत असाल तर कृपया साधना स्वामी या भक्तिमय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपली ही भक्तीची माळ आपल्या प्रेमाने अजून मजबूत करूया आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. कारण आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांचे विचार, संदेश, प्रेरणा आणि सत्यकथा दररोज घेऊन येत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून स्वामींच्या भक्तीचे भाग बना. तर चला मग सुरुवात करूया स्वामींच्या आजच्या संदेशाला. अक्कलकोट ग्रामी श्री दत्तावतारी समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचा दरबार भरला होता. असंख्य भक्तगण जमले होते. त्यांच्यात एक खरे भक्त होते, निस्वार्थ, एकनिष्ठ. श्री स्वामी समर्थ महाराजांचा खास मर्जीतले. त्यांचे नाव होते श्री नारायण उमाकांत सोनटक्के. हे नारायणराव श्री स्वामी महाराजांचे एकनिष्ठ सेवक. त्यांची मनोभावे सेवा करीत असत. अक्कलकोटचे रहिवासी उमाकांत सकाराम सोनटक्के ह्यांचे नारायण हे चिरंजीव होत. नारायणरावांचे आईवडील दोघेही निवर्तल्यावर ते एकटेच होते. घरची परिस्थिती संपन्न असल्यामुळे घरची काळजी नव्हती. त्यामुळे नारायणराव श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये पूर्णपणे मग्न होते. श्री स्वामी समर्थांची सेवा करता करता नारायणराव श्री स्वामींना पूर्ण शरण गेले होते. त्यांच्या या सेवेची परीक्षा जणू घ्यायचे आज श्री स्वामी समर्थ महाराजांनी ठरवले होते. कारण कसे असते, जो भक्त स्वामींच्या सेवेमध्ये रमलेला असतो किंवा देवाच्या भक्तीमध्ये रमतो तर देव त्याची परीक्षा हा घेतच असतो. सर्वांना प्रश्न पडतो की आम्ही एवढी भक्ती करतो तरीही आमच्या मागे दुःख का? कारण जो जास्त भक्ती करतो देव त्यांचीच परीक्षा घेत असतो. त्यांना प्रत्येक परिस्थितीमध्ये मजबूत करण्याची देवाची इच्छा असते. तसेच नारायणरावांचे होते. नेहमीप्रमाणे नारायणराव मठात आले. त्याबरोबर श्री स्वामी महाराज म्हणाले, ए नार्या, इकडे ये. नारायणराव नम्रभावाने हात जोडून समोर उभे राहिले. तोच श्री स्वामी महाराजांची आज्ञा सुटली. आत्ताच्या आत्ता घरदार सोडून आणि हे गावही सोडून पुण्याला जा. जशी आज्ञा, असे म्हणून नारायणराव थेट घरी गेले. तेही काही कच्च्या गुरूंचे चेले नव्हते. दोन्ही मुलांना त्यांनी घरातून उचलले व कशाकडे ढुंकूनही न पाहता बायकोला मुलांना मठात घेऊन आले. दोन्ही मुले, एक मुलगा व एक मुलगी, श्री स्वामी महाराजांच्या पायांवर ठेवली व साष्टांग नमस्कार करून चालू लागले. श्री स्वामी महाराजांनी दोन्ही मुलांना अत्यंत प्रेमाने कुरवाळले, पोटाशी धरले व म्हटले, नार्या, हे दोन्ही मुले माझीच आहेत, त्यांना बरोबर घेऊन जा. मग त्यांनी लहानग्या बाईंना प्रेमाने उचलून स्वतःच्या मांडीवर बसवले, कुरवाळून हृदयाशी धरले व ते गदगदून हसले, ही आमची पोर आहे. साश्रू नयनांनी नारायणरावांनी दोन्ही मुलांना उचलले. ते सहकुटुंब थेट पुण्याला आले. ते परत अक्कलकोटला कधीही न जाण्यासाठीच. दुसरा कोणी असता तर घरदार शेतीवाडीच्या व्यवस्थेसाठी तरी परतला असता, परंतु नारायणराव श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेबाहेर यत्कंचितही नव्हते. श्री स्वामी समर्थांनाही अक्कलकोट संस्थानाचे अधिपती श्रीमंत तुळाजीराजे यांना सांगून पुण्याला नारायणरावांची सर्व व्यवस्था केली. नारायणरावांनी श्रद्धा, विश्वास, निष्ठा एवढी जबरदस्त होती की ते जेव्हा जेव्हा कुठल्याही कार्य करत असत तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः हजर राहत असत व कार्य पार पाडत असत. म्हणजे नुसते सद्गुरूंच्या जवळ असल्याने भागत नसून त्यांच्या भक्ती आणि कृपेने सर्व पार पडत असते. असा आध्यात्मिक अधिकार लाभलेले नारायणराव म्हणजेच परमपूज्य सद्गुरू मातृश्री पार्वती देवींचे वडील श्री गुरु होत. आणि श्री स्वामी समर्थांच्या पूर्ण कृपेच्या सावलीत असलेल्या मातुश्री पार्वती देवी म्हणजेच परमपूज्य
ती मामांच्या श्रीगुरू व मातुश्री होत. नारायणरावांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी संतोषपूर्वक परंपरेचे अधिकार दिलेले होते. त्यांनाच नारायण भट्ट महाराज असे म्हणत असत. नारायण भट्टांनी आयुष्यभर श्री स्वामी समर्थ महाराजांची मनोभावे सेवा केली होती. त्यांच्यानंतर हे अधिकार त्यांनी बाईंना म्हणजेच पार्वती देवींना दिले होते. अशा प्रकारे श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची प्रथा परंपरा श्री नारायण भट्ट महाराजांनी त्यांच्यानंतर परमपूज्य मातुश्री पार्वती देवींना आणि त्यांच्यानंतर परमपूज्य ती मामांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मोठ्या यशस्वीपणे चालवली असून तीच परंपरा आजही सर्वांच्या कृपेने पुढे चालूच आहे. श्री नारायण भट्टांना 3 अपत्य मधली बाई याचं परमपूज्य पार्वतीदेवी अत्यंत शुभ सुलक्षणी योगावर जन्मलेली. शके 1797 सन 1875 मध्ये माघ नक्षत्रावर परमपूज्य पार्वती देवीचा जन्म झाला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावनभूमीवर अक्कलकोटातच हे कन्यारत्न झाले. अक्षरशः झाकलेले रत्न होते पार्वतीबाई. श्री नारायण भट्टांना पुण्यात 3री मुलगी झाली. पहिला मुलगा नरहरी, दुसरी बाई, तिसऱ्या माई. 2 बहिणीत मात्र जमीन आसमानाचा फरक होता. नरहरी आणि बाई पार्वतीबाई अशी 2 मुले असताना श्री नारायण भट्टांनी श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेने बिराड पुण्याला हलवले होते. घरात वातावरण अत्यंत साधे, सात्विक, सरळ होते. धर्मकार्ये, व्रतवैकल्य, सण वार, पोथी पुराणे, नित्यकर्म घरात व्यवस्थित चालत असतात. स्वतःचे तन मन धन श्री स्वामीचरणी वाहिलेल्या असल्यामुळे नारायण भट्ट अत्यंत आनंदात व तृप्त असत. त्यांची तृप्ती हे विलक्षण सुख लहानगी बाई बघत होती. आपल्या जाणत्या डोळ्यात साठवून ठेवत होती. जन्माला आल्यापासून तिने फक्त आध्यात्मिक आनंद आणि सुखच पाहिले होते. केवढे हे भाग्य! त्यामुळे तिची वृत्ती ही त्याच मार्गाने जोपासली जात होती. घरात आध्यात्मिक वातावरण मिळणे हेच खरे तर मोठी भाग्याची गोष्ट असते. लहान मुले ही स्वभावतः अनुकरण प्रिय असतात. त्यांच्यावर जे संस्कार होते ते मोठ्या लोकांच्या वागण्यानेच होतात. त्यामुळे बाई लहानपणापासूनच त्यांच्या संस्काराचे बाळकडू माता पित्यांकडून घेत होते. घरातले कामकाज, स्वयंपाक यामध्ये त्यांच्या आईंनी त्यांना निशांत केले होते. एवढीशी पोर पण तिला भगवद्गीता, रामरक्षा अशा अनेक गोष्टी तोंडपाठ होत्या. कितीतरी अभंग गोडगळ्याने काम करता करता त्या मायलेकी म्हणत असत. पुण्याला हे कुटुंब जेथे राही तेथे जवळच एक मुरलीधराचे देऊळ होते. जेवण झाल्यानंतर त्या देवळी जाऊन हसऱ्या मुरलीधराशी गप्पा गोष्टी करत ह्या छोट्या बाईंचा आवडता छंद होता. ही पोर रोज कुठे जाते तर तिच्या पाठोपाठ आलेल्या तिच्या वडिलांच्या आश्चर्याला हे दृश्य पाहून पारावार उरला नाही. एके दिवशी पुनर्वसू नक्षत्र होते. अतिशय उत्तम मुहूर्त होता. श्री नारायण भट्टांनी आपल्या कन्येला पहाटे उठवून स्नान घातले. कन्येचे अवघे 7 वर्षाचे होते वय. देवपूजा करून ते स्वतः कन्येसान्निध्य बसले होते. मग श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेत त्यांनी बाईंवर शक्तिपातपूर्वक गुरुकृपेचे छत्र घातले. साधना म्हणजे काय हे बीजमंत्रासह समजावून दिले. ती चिमुरडी पोर सद्गुरु कृपेत पूर्ण नाहून निघाली. त्यानंतर त्या दिवशी साधना करायला बसल्यावर त्या अक्षरशः 3 तासात ब्रह्मानंदात नुसत्या बुडून गेल्या. मूळताच अध्यात्माचा ठेवा घेऊन आलेल्या बाई श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने खरोखरच धन्य झाल्या. आपल्या आयुष्याची निश्चित वाट त्यांना मिळाली. असे असतात सद्गुरू जे आपल्याला योग्य मार्गी लावतात. आपले प्राप्तांक बघून ते आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्याला त्याच्यानुसार चालायला सांगतात. पण आपण मनात यत्किंचितही शंका न धरता त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवायचं असते. त्यांच्या सांगण्यानुसार चालायचं असते. जसं नारायणराव चालत होते आणि त्यामुळे त्यांना ते सुख मिळालं जे कुणी अनुभवलं नव्हतं. आपण राहिलो असतो तर कदाचित सर्व घरदार सोडून जायचो म्हणजे एक वेळेस तरी डोक्यात विचार आला असता. पण नारायणरावांनी एवढा सुद्धा विचार नाही केला. सरळ ते निघाले होकारार्थी मान हलवून. म्हणून त्यामुळे त्यांचे कल्याण झालेच झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या मुलीचे देखील
कल्याण झाले, जे आजवर आपण त्यांचे नाव आठवतोय. दीक्षा झाल्या दिवसापासूनच बाईंच्या आचरणात फरक पडला. त्या गंभीर व अंतर्मुख झाल्या. जास्तीत जास्त वेळ ईश्वर स्मरणात राहू लागल्या. स्वामी भक्तीत रंगलेल्या नारायण भट्टांनी बाईंना मग साऱ्या ब्रह्मांडाचे रहस्य उलगडून दिले. ते पेलण्याची ताकद व ती परंपरा पुढे चालविण्याची जाण पोरीत होती, हे श्री नारायण भट्टांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने अचूक माहिती होते. अवघे कवळे वय, संसार काय, व्यवहार काय हे देखील माहीत नसलेल्या बाईवर संसार सांभाळणे धुरा लवकरच येऊ लागली. त्या काळाच्या पद्धतीने मुलगी 9 वर्षाची झाली म्हणजे लग्नाचा योग्य झाली. श्री स्वामी समर्थ महाराजांची पूर्ण कृपा असलेल्या नारायण भट्टाला तशी मुळीच काळजी नव्हती. आपल्या मुलीला उत्तम आणि तोलमोलाचे स्थळ मिळणार याबद्दल ते निशंक होते. गुरुची कृपा ही अपरंपार आहे, जी प्रत्येक क्षणाला आपण अनुभवत असतो. त्यांच्या वचनांवर चालायचं, त्यांच्या मार्गाने चालायचं, फक्त एवढंच काम आपलं. बाकी सगळं स्वामी समर्थ बघून घेतील. जर तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल आणि अशाच नवनवीन सत्यकथा ऐकायच्या असतील तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री